मित्रांनो, हा फोटो बघा. तर पुण्यामध्ये राहुल गांधी हे 22 ऑगस्ट 2026ला येत आहेत. तब्बल 7 वर्षानंतर ते पुण्यामध्ये येत आहेत आणि त्यांचा हा दौरा फक्त राजकीय दौरा नाही आहे, तर महाराष्ट्राचं आपल्या इथं जर का बघितलं तर एकूण वैचारिक आणि सोशल सर्कल जे आहे या ठिकाणी एक माइलस्टोन सेट करणारा हा त्यांचा दौरा असणार आहे किंवा ठरू शकतो. राहुल गांधी यांचं SSMPS कॉलेज जे आहे, SSPMS कॉलेजचे इथं छात्रों के गुंज हा प्रोग्राम होणार आहे. तिथे ते विद्यार्थ्यांसोबत प्रोग्राम करणार आहेत, त्यांच्यासोबत बोलणार आहेत, त्यांचं मत जाणून घेणार आहेत. फक्त या ठिकाणी मर्यादित लोकांनाच प्रवेश असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि एकूणच वैचारिक चळवळीचं केंद्रसुद्धा राहिलेलं आहे. तर या ठिकाणी तरुणांशी, विशेषतः महिलांशी थेट संवाद साधणं हे राहुल गांधी यांच्या ग्रासरूट्स डेमोक्रेसी आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे जे त्यांची एकूण थिंकिंग आहे ना, किंवा त्यांची जी कॉन्सेप्ट आहे त्याला बळ देणारं हे एकूण सेशन असू शकतं. आणि मग ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळातील आव्हानं जी आहेत, एकूण शिक्षण पद्धतीमधली स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता, विमेन सेफ्टी, यासोबतच एम्प्लॉयमेंट जनरेशन यांसारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ते मार्गदर्शन करू शकतात आणि या क्षेत्रातल्या, या विषयातल्या समस्या ज्या आहेत ते सुद्धा ते जाणून घेऊ शकतात. आता त्यांचा हा जो दौरा आहे हा पॉलिटिकली मोटिवेटेड नाही आहे, हे सातत्याने सांगितलं जाते. कारण की त्या ठिकाणी कुठंही बघितलं तर आपण पक्षाचं चिन्ह नसतं, कोणतेही नेते त्या स्टेजवरती नसतात. त्याच्यामुळं फार इंटरेस्टिंग हा प्रोग्राम असणार आहे. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही तो अटेंड करायला काही हरकत नाही. कारण की देशाचं भावी नेतृत्व जे आहे ते नेतृत्व तुमच्यासोबत तुमच्या मनची बात ऐकून घेण्यासाठी येते. तर त्याच्यामुळं रजिस्ट्रेशन करा आणि त्या प्रोग्रामला जा, आवर्जून जा. कारण की राहुल इज ए लव.